हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 10 पासूनचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत, एक्सरसाइज 4.6 मधले। तर क्वेश्चन नंबर 10 काय दिलेला आहे बघा, इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑर्डर 3x3 चा मॅट्रिक्स दिला आहे, फाइंड द प्रोडक्ट, दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट, पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिला आहे a + i आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिला आहे a - i यांचा प्रोडक्ट। मग सुरुवातीला a + i फाइंड करू आपण। बघा मी बोर्डवरती लिहिला आहे a + i। आता a + i काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे। i मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स। मग हा ऑर्डर 3x3 चा, तर आयडेंटिटी मॅट्रिक्स पण ऑर्डर 3x3 चा घ्यायचा। हा जर ऑर्डर 2x2 चा दिला असता तिथे 2x2 चा घेतला असता। आता ह्या दोन्हीची ऍडिशन करायची आपल्याला। या दोन्हीची ऍडिशन काय येईल बघा, 1 + 1 2, 2 + 0 2, 0 + 0 0, 5 + 0 5, 4 + 1 5, 2 + 0 2, 0 + 0 0, 7 + 0 7, -3 + 1, 1 मधून 3 गेला -2, इक्वेशन 1। ओके, नाउ a - b। आता a - b फाइंड करू आपण। a - i, a - b नाही, a - i। a दिलेला आहे, व्हॉट इज a? 1 2 0 5 4 2 0 7 -3 मायनस काय मायनस करायचं आहे? तर आयडेंटिटी मॅट्रिक्स मायनस करायचं आहे। आयडेंटिटी मॅट्रिक्स काय आहे? 1 0 0 0 1 0 0 0 1। यांची सबट्रॅक्शन करू आपण आता। 1 - 1 0, 2 - 0 2, 0 - 0 0, 5 - 0 5, 4 - 1 3, 2 - 0 2, 0 - 0 0, 7 - 0 7, -3 -1 -4, इक्वेशन सेकंड। बघा आता आपल्याला काय, फ्रॉम 1 and 2 ह्या दोन्हीवरून आपल्याला काय करावं लागेल? त्यांचा प्रोडक्ट घ्यावा लागेल। याचा आणि ह्याचा काय करायचा आहे? प्रोडक्ट घ्यायचा आहे। मग इथे लिहूया आपण a + i × a - i इज इक्वल टू, मग सुरुवातीला घेऊया a + i। a + i काय भेटलाय? 2 2 0, 5 5 2, 0 7 -2 इंटू a - i। या a - i काय भेटलाय? 0 2 0, 5 3 2, 0 7 -4 यांचा प्रोडक्ट। आता यांचा प्रोडक्ट कसा घ्यायचा? तर प्रोडक्ट कसा घेतात आपल्याला माहिती आहे। फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सुरुवातीला काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम। 2 × 0 0, 2 × 5 10, 0 × 0 0। फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2 × 2 4, 2 × 3 6, 0 × 7 0। फर्स्ट रो थर्ड कॉलम, 2 × 0 0, 2 × 2 4, 0 × -4 0। त्याच्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, 5 × 0 0, 5 × 5 25, 2 × 0 0। सेकंड रो सेकंड कॉलम, 5 × 2 10, 5 × 3 15, 2 × 7 14। सेकंड रो थर्ड कॉलम, 5 × 0 0, 5 × 2 10, 2 × -4 -8। थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, 0 × 0 0, 7 × 5 35, -2 × 0 0। थर्ड रो सेकंड कॉलम, 0 × 2 0, 7 × 3 21, -2 × 7 7 2 14। थर्ड रो थर्ड कॉलम, 0 × 0 0, 7 × 2 14, -2 × -4 +8 इज इक्वल टू 10 10 4 25 15 किती? नाही सॉरी 25 आणि 14 39। 10 मधनं 8 सबट्रॅक्ट करा, 2 35, 21 मधनं 14 गेले 7, बरोबर ना? 7 1 7 2 7 21 22। दिस इज युअर आन्सर। नाउ राईट डाऊन किंवा स्क्रीनशॉट घ्या। क्वेश्चन नंबर 11। आता 11 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय बघा, ऑर्डर 2x2 चे दोन मॅट्रिक्स दिलेत a and b आणि विचारले काय? फाइंड अल्फा, अल्फाची व्हॅल्यू विचारली। अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी कंडिशन दिली, इफ a² = b। आता a² = b दिले आपल्याला सॉल्व्ह करायला। घेऊया हे a² = b, a² = b। आता ह्या a² ला लिहायचं a × a = b। आता a दिलेला आहे, a काय दिलेला आहे? अल्फा 0 1 1 इंटू परत येच
अल्फा 0 1 1 इज इक्वल टू बी. बी मॅट्रिक्स काय दिलाय 1 0 2 1. आता ह्या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन कसं करतात. फर्स्ट कॉलम अल्फा इंटू अल्फा अल्फा स्क्वेअर प्लस 0 इंटू 1 0. फर्स्ट रो सेकंड कॉलम अल्फा इंटू 0 0 0 इंटू 1 0. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू अल्फा अल्फा 1 इंटू 1 1. सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 इज इक्वल टू 1 0 2 1. आता ह्याला एक स्टेप वाढवू आधी. अल्फा स्क्वेअर 0 प्लस 0 0 अल्फा प्लस 1 0 प्लस 1 1 इज इक्वल टू 1 0 2 1. आता अल्फाची व्हॅल्यू काढण्यासाठी आता ह्या दोन्ही मॅट्रिसेस मधले करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वेट करायचे. आपण काय करतो तर एक वाक्य लिहितो इक्वेटिंग मॅट्रिसेस किंवा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस असं लिहिलं तरी चालेल. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस बघा इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस वी गेट. मग आपण काय करणार अल्फाची व्हॅल्यू काढायची ना. चला अल्फा स्क्वेअर इक्वल टू 1 0 इक्वल टू 0 अल्फा प्लस 1 इक्वल टू 2 1 इक्वल टू 1 असं इक्वेट करू शकतो. पण सगळे इक्वेट करायची गरज नाही. मी फक्त काय करतो हे इक्वेट करतो कारण सोपं आहे. अल्फा प्लस 1 इज इक्वल टू 2 बस एकच एलिमेंट इक्वेट केला मी करस्पॉन्डिंग. तुम्ही अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1 पण इक्वेट करू शकता. तर ते पुन्हा ते स्क्वेअर रूट कॅन्सल करा त्याच्यापेक्षा सोपं आहे. अल्फा इज इक्वल टू 2 ॲज इट इज प्लसचा 1 राईट साईडला गेला मायनसचा 1. अल्फा इज इक्वल टू 2 मधून 1 गेला 1 राहिला. अल्फाची व्हॅल्यू भेटली 1 झालं. इट इज व्हेरी सिंपल. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 12. आता 12 नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे बघा. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑर्डर 3x3 चा मॅट्रिक्स दिला आहे. शो दॅट ए स्क्वेअर मायनस 4a इज अ स्केलार मॅट्रिक्स. म्हणजे ए स्क्वेअर मायनस 4a सॉल्व्ह करून आपल्याला स्केलार मॅट्रिक्स दाखवायचं आहे. आता नेमकं स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय तर आपण डेफिनेशन बघितलेली स्केलार मॅट्रिक्सची. स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय असतो तर डायगोनल एलिमेंट सेम असतात त्याचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात. त्याला स्केलार मॅट्रिक्स म्हणायचं. मग आपल्याला डायगोनल एलिमेंट काही आले तरी चालते. हे पहा डायगोनल एलिमेंट 1 1 2 2 3 3 4 4 5 5 काही येऊ द्या पण सेम पाहिजे. आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 पाहिजे म्हणजे 2 2 2 2 2 2 च्या जागेवर 0 0 यायला पाहिजे आणि डायगोनल सेम यायला पाहिजे. मग सेम ते काही येऊ शकतात 3 4 5 काही येऊ शकतात. बघूया आपण. मग ए स्क्वेअर मायनस 4a याला मी असं लिहू शकतो a इंटू a मायनस 4a इज इक्वल टू a च्या जागेवर a पुट करतोय मी 1 2 2 2 1 2 2 2 1 मल्टिप्लाय मध्ये पुन्हा हाच मॅट्रिक्स 1 2 2 2 1 2 2 2 1 मायनस 4 टाइम्स पुन्हा ए मॅट्रिक्स 1 2 2 2 1 2 2 2 1 इज इक्वल टू पहिल्यांदा हे दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण म्हणजे प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन मीन्स प्रोडक्ट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 1 1 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2 2 इंटू 1 2 2 इंटू 2 4. सेकंड रो थर्ड कॉलम 1 इंटू 2 2 2 इंटू 2 4 2 इंटू 1 2. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2 1 इंटू 2 2 2 इंटू 2 4. सेकंड रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 4 1 इंटू 1 1 2 इंटू 2 4. सेकंड रो थर्ड कॉलम 2 इंटू 2 4 1 इंटू 2 2 2 इंटू 1 2. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 2 2 इंटू 2 4 1 इंटू 2 2. थर्ड रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 4 2 इंटू 1 2 1 इंटू 2 2. थर्ड रो थर्ड कॉलम 2 इंटू 2 4 2 इंटू 2 4 1 इंटू 1 1. मल्टिप्लिकेशन करून झालं. तसंच या 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 4 इंटू 1 4 4 इंटू 2 8 4 इंटू 2 8 4 इंटू 2 8 4 इंटू 1 4 4 इंटू 2 8 4 इंटू 2 8 4 इंटू 2 8 4 इंटू 1 4 इज इक्वल टू 4 plus 4 8 plus 1 9 4 plus 4 8 4 plus 4 8 4 plus 4 8 4 plus 4 8 and 9 4 plus 4 8 4 plus 4 8
4 + 4 8 4 4 8 आणि 1 9 मायनस काय मायनस करायचे 4 8 8 8 4 8 8 8 4 आता हे दोन मॅट्रिक्सची सबस्ट्रॅक्शन करायची 9 - 4 5 8 - 8 0 8 - 8 0 8 - 8 0 9 - 4 5 8 - 8 0 8 - 8 0 8 - 8 0 9 - 4 5 तर बघा डायगोनल एलिमेंट सेम आली ते डायगोनल एलिमेंट सेम आले आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहे म्हणजे डायगोनलच्या अबव आणि बिलो सगळे 0 आहे तर ह्याला स्केलार म्हणायचं आणि इथे वाक्य काय टाकणार आपण which is a scalar matrix तर हा स्केलार मॅट्रिक्स आहे सिंपल आहे एकच स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर 13 if A is equal to matrix find K so that A square minus 8A minus Ki is equal to O where I is a unit matrix and O is a null matrix of order 2 आता हे जे इक्वेशन दिले कंडिशन A square minus 8A minus Ki is equal to O 0 नाही ते O आहे आता ह्याच्यामध्ये हा I म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे युनिट मॅट्रिक्स आणि हा O म्हणजे नल मॅट्रिक्स नल म्हणजे 0 मॅट्रिक्स तर बघा जे दिलेले ते घेऊ आपण A square minus 8A minus Ki is equal to O ह्या A स्क्वेअर ला लिहायचं A into A minus 8A minus Ki is equal to O आता पहा याच्या जागेवर A पुट करू A मॅट्रिक्स दिलेला आहे त्यांनी काय दिलेला आहे 1 0 -1 7 त्याच्यानंतर पुन्हा मल्टिप्लाय मध्ये हाच मॅट्रिक्स काय दिलाय 1 0 -1 7 -8 A मॅट्रिक्स 1 0 -1 7 minus K मध्ये पुन्हा I means आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1 ऑर्डर 2 चाच आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा आणि समोर घ्यायचा नल मॅट्रिक्स 0 0 0 हा ऑर्डर 2 चाच घ्यायचा नल मॅट्रिक्स आता याला सिम्प्लिफाय करायचं कसं पहिल्यांदा यांचा प्रोडक्ट घेऊ आपण प्रोडक्ट कसा घेणार फर्स्ट कॉलम 1 into 1 1 0 into -1 0 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into 0 0 0 into 7 0 second row first column -1 into 1 -1 7 into -1 -7 second row second column -1 into 0 0 7 into 7 49 minus 8 into 1 8 8 into 0 8 8 into -1 -8 8 into 7 8 7 56 minus K into 1 K into 0 0 K into 0 0 K into 1 K is equal to 0 0 0 0 आता यांची सबस्ट्रॅक्ट हे आधी सॉल्व करू 0 1 + 0 1 0 + 0 0 -1 -7 -8 49 त्याच्यानंतर -8 0 -8 56 minus K 0 0 K is equal to 0 0 0 0 now यांची सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण 1 - 8 1 - 8 -7 ओके 0 - 0 0 मायनस प्लस 8 - 8 0 आता 49 मधनं 56 सबस्ट्रॅक्ट करायचे म्हणजे 7 राहतील -7 मायनस K 0 0 K is equal to 0 0 0 0 यांची सबस्ट्रॅक्शन पुन्हा -7 - K -7 - K 0 - 0 0 0 - 0 0 -7 - K is equal to 0 0 0 0 आता काय करतो आपण इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस बाय इक्वालिटी ऑफ मॅट्रिसेस we get -7 - K is equal to 0 -7 is -7 किंवा चला मायनसचा K राईट साईडला गेलो प्लसचा K therefore K ची व्हॅल्यू काय भेटली -7 झालं आन्सर आणि केस विचारला होता आपल्याला फाइंड K राईट डाउन किंवा स्क्रीनशॉट घ्या क्वेश्चन नंबर 14 इफ A is equal to matrix B is equal to matrix show that A minus B whole bracket square is equal to A square plus AB plus B square तर आपल्याला काय शो दॅट करायचं आहे A minus B whole bracket square is equal to A square plus AB plus B square
आता हे शो दॅट करण्यासाठी त्यांनी ए मॅट्रिक्स दिला आहे, बी मॅट्रिक्स दिला आहे, ऑर्डर 2चे दोन्ही मॅट्रिक्स दिले. आता हे डायरेक्ट पुट करून सॉल्व्ह नाही करायचे, याला सिम्प्लिफाय करायचे. आता इथं आपल्या अल्जेब्राचे फॉर्म्युले अप्लाय नाही होत, म्हणजे त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे, पण अल्जेब्राच्या प्रॉपर्टीज अप्लाय नाही होत, इथे मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज अप्लाय होतात. म्हणजे याला इथं क्रम महत्वाचा आहे मॅट्रिक्समध्ये. अल्जेब्रामध्ये क्रम चेंज केला तरी चालत होता मल्टिप्लिकेशनमध्ये, इथं नाही चालत. आता ह्याला नेमकं काय करू बघा आपण. वी हॅव टू प्रूव्ह दॅट काय प्रूफ करायचं आहे आपल्याला. ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता ह्याला इझी करून घेऊ आपण. इझी म्हणजे कसं करायचं तर बा ह्याचे एक्सपान्शन आपल्या ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने नाही करायचं, ह्याला असंच लिहायचं ए मायनस बी इंटू ए मायनस बी असं लिहायचं, असंच लिहून सॉल्व्ह करायचं. राईट हँड साईडला ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज. आता हे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं ए इंटू ए असंच लिहायचं. ए इंटू मायनस बी मायनस ए बी मायनस बी इंटू ए मायनस बी ए मायनस बी इंटू मायनस बी प्लस बी इंटू बी असं लिहायचं इज इक्वल टू. आता हा ए स्क्वेअर म्हणजे काय ए इंटू ए प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय बी इंटू बी. तर बी इंटू बी कॅन्सल, ए इंटू ए कॅन्सल प्लस ए बी आणि मायनस ए बी कॅन्सल. राहिलं काय तर मायनस बी ए इज इक्वल टू 0 म्हणजे ओ राहिलं, 0 मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स. हे प्रूफ करायचे. नाहीतरी मायनस मल्टिप्लाय जर केलं दोन्ही साईडला तर बी ए इज इक्वल टू 0. आता 0 प्लस मायनस नसतो म्हणजे आपल्याला हे प्रूफ करायचे. म्हणजे बी ए हा नल मॅट्रिक्स आला पाहिजे. आता हा 0 म्हणजे काय नल मॅट्रिक्स, ओ म्हणून वाटलं असतं त्याला आपण. हे सोपं आहे ना सॉल्व्ह करणं ह्याच्यापेक्षा. मग बघा बीच्या जागा बी पुट करून बघू. लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूफ करू. चला बी घेऊ. बी ए हां बी काय 5 मायनस 4 10 मायनस 8. व्हॉट इज ए 8 4 10 5 इज इक्वल टू फर्स्ट कॉलम 8 म्हणजे 40 मायनस 4 इंटू 10 मायनस 40. फर्स्ट रो सेकंड कॉलम 5 इंटू 4 20 मायनस 4 इंटू 5 मायनस 20. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम 10 इंटू 8 80 मायनस 8 इंटू 10 मायनस 80. सेकंड रो सेकंड कॉलम 10 इंटू 4 40 मायनस 8 इंटू 5 8 म्हणजे 40. बघा काय भेटेल आता. 40 minus 40 0 20 minus 20 0 80 minus 80 0 40 minus 40 0 आला 0 म्हणजे ओ नल मॅट्रिक्स. लेफ्ट हँड साइड घेतली राईट हँड साइड प्रूफ केली, हेन्स प्रूफ झालं. इट इज अ व्हेरी सिंपल. नाव टेक अ स्क्रीनशॉट. ब्लर झालं का? ब्लर ब्लर ब्लर. आता घ्या स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 15. काय आहे 15 क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑर्डर 2चा मॅट्रिक्स दिला आहे. प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i इज इक्वल टू 0 वेअर आय इज अ युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आता बघा आपल्याला ए दिला आहे आणि एक कंडिशन दिली. त्या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं. मग हे घेऊया आपण. बघा त्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आणि राईट हँड साईड प्रूफ करू. म्हणजे आन्सर 0 आलं पाहिजे, म्हणजे 0 मॅट्रिक्स भेटला पाहिजे. सोल्युशन ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i इज इक्वल टू. आता ह्या ए स्क्वेअरला मी ए इंटू ए असं लिहू शकतो. मायनस 5a प्लस 7i इज इक्वल टू एच्या जागेवर ए पुट करतोय मी. 3 1 मायनस 1 2. परत मल्टिप्लाय मध्ये एच 3 1 मायनस 1 2. त्याच्यानंतर मायनस 5 पुन्हा एच मॅट्रिक्स 3 1 मायनस 1 2 प्लस 7 इंटू आय. आय काय तर आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ऑर्डर 2चाच घ्यायचा कारण बाकीचे ऑर्डर 2चे दिलेत म्हणून. आता पहिल्यांदा यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 3 इंटू 3 9 1 इंटू मायनस 1 मायनस 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 इंटू 1 3 1 इंटू 2 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम मायनस 1 इंटू 3 मायनस 3 2 इंटू मायनस 1 मायनस 2. सेकंड रो सेकंड कॉलम मायनस 1 इंटू 1 मायनस 1 2 इंटू 2 4. मल्टिप्लिकेशन करून झालं. आता ह्या फायनली मल्टिप्लाय करायचं. 5 3 15 5 इंटू 1 5 5 इंटू मायनस 1 मायनस 5 5 इंटू 2 10. त्याच्यानंतर 7 ने मल्टिप्लाय करायचं. 7 इंटू 1 7 7 इंटू 0 0 7 इंटू 0 0 7 इंटू 1 7 इज इक्वल टू
9 minus 1 8, 3 plus 2 5, minus 3 minus 2 minus 5, 4 मधनं 1 सबट्रॅक्ट केलं 3, minus 15 5 minus 5 10 plus 7 0 0 7 is equal to, या दोन्हीची सबट्रॅक्शन करून घेऊ पहिल्यांदा. 8 minus 15, आता 8 minus 15 म्हणल्यावर किती minus 7, 5 minus 5 0, minus minus plus 5 minus 5 0, 3 minus 10 minus 7 plus 7 0 0 7. आता या दोन्हीची ॲडिशन करायची. ॲडिशन करताना मायनस करून तर मायनस यायचं. 7 minus 7 0, 0 minus 0 0 plus 0 0, 0 plus 0 0, 7 minus 7 0. नल मॅट्रिक्स म्हणजे 0 झालं प्रूफ. हेन्स प्रूफ. लेफ्ट हँड साइड घेतली, राईट हँड साइड आपण प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिंपल. नाउ टेक अ स्क्रीनशॉट. 16 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. इफ ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स अँड बी इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स, शो दॅट ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर बघा हे पण सोपं करून घेऊ आणि नंतर सॉल्व करू आपण. आता सोपं करायचं म्हणजे काय, कंडिशन काय दिलेली ती कंडिशन घेऊया. तिचं सोल्युशन काय दिलेलं आहे त्यांना, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता पहिल्यांदा हे दोन ब्रॅकेट सॉल्व करू. ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू मायनस बी मायनस ए बी, बी इंटू ए बी ए, बी इंटू मायनस बी मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा मायनस बी स्क्वेअर कॅन्सल, प्लस ए स्क्वेअर कॅन्सल. हा बी ए इज इक्वल टू हा मायनस ए बी राईट साईडला गेला प्लस ए बी होईल. म्हणजे आपल्याला हे प्रूफ करायचंय. बी ए इज इक्वल टू ए बी प्रूफ करायचंय. मग बघा लेफ्ट हँड साईड घेऊ, सुरुवातीला बी ए घेऊ. बी ए इज इक्वल टू बी, व्हॉट इज बी, 2 1 minus 1 2 into a, what is a, 3 4 minus 4 3 is equal to, आता यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 into 3 6, 1 into minus 4 फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 4 8, 1 into 3 3, सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 into 3 -3, 2 into minus 4 -8, सेकंड रो सेकंड कॉलम -1 into 4 -4, 2 into 3 6 is equal to, 6 मधनं 4 जर गेला तर 2, 8 आणि 3 11, बरोबर ना. हां, -3 -8 -11, 6 मधनं 4 सबट्रॅक्ट करा 2 1, इक्वेशन 1. आता बी ए घेतला, आता ए बी घेऊ आपण. ए बी इज इक्वल टू, व्हॉट इज ए, 3 4 -4 3, देन बी 2 1 -1 2 is equal to, first row first column 3 into 2 6, 4 into -1 -4, first row second column 3 into 4 3, 3 into 1 3, 4 into 2 8, second row first column -4 into 2 -8, 3 into -1 -3, second row second column -4 into 1 -4, 3 into 2 6 is equal to, 6 -4 2 11 -11, 6 मधनं 4 सबट्रॅक्ट करा 2, इक्वेशन 2. मग बघा 1 आणि 2 सारखे येतात, सेम आहे. इथे सांगू आपण फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरून काय सांगता येईल, देअरफॉर बी ए इज इक्वल टू ए बी, हेन्स प्रूफ. हो गया. नाउ राइट डाउन, लिख लो. क्वेश्चन नंबर 17. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स बी इज इक्वल टू मॅट्रिक्स अँड ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आपल्याला स्मॉल ए आणि स्मॉल बीची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी कॅपिटल ए दिला आहे, कॅपिटल ए मॅट्रिक्स दिला आहे, कॅपिटल बी दुसरा मॅट्रिक्स दिला आहे आणि ऑर्डर 2चे मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि कंडिशन दिली. ती कंडिशन आपण सोल्युशनमध्ये घेतली. आता ह्या कंडिशनला सोपं करू आपण, मग प्रूफ करूया. सोपं कसं करणार, तर ह्याला मी असं लिहू शकतो का, ए प्लस बी इंटू ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता हे सॉल्व करू. ए इंटू ए स्क्वेअर, ए इंटू बी ए बी, प्लस बी इंटू ए बी ए, प्लस बी इंटू बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल, ए स्क्वेअर कॅन्सल, ए बी प्लस बी ए इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजेच ए बी इज इक्वल टू प्लसचा बी राईट साईडला गेला मायनस बी ए होईल. हे सिद्ध करायचं आहे. मग सुरुवातीला काय करतो मी, ए बी घेतो. ए बी इज इक्वल टू
मग ए मॅट्रिक्स दिला आहे त्यांनी, काय दिला आहे 1 2 -1 -2 इंटू बी. व्हॉट इज बी? 2a -1 b यांचा प्रोडक्ट. आता ह्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट कसा करायचा माहिती आहे तुम्हाला. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 2 2 इंटू -1 -2. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू a 2 इंटू b 2b. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 इंटू 2 -2 -2 इंटू -1 +2. सेकंड रो सेकंड कॉलम -1 इंटू a -2 इंटू b -2b is equal to 2 - 2 0 a plus 2b 2 - 2 0 minus a minus 2b. Okay, याला इक्वेशन 1 म्हणू आपण. Now minus ba is equal to minus b. What is b? 2a minus 1b into a. What is a? 1 2 minus 1 minus 2 is equal to minus. First row first column 2 into 1 2 a into -1 minus a. First row second column 2 into 2 4 a into -2 minus 2a. Second row first column -1 into 1 -1 b into -1 minus b. Second row second column -1 into 2 -2 b into -2 minus 2b is equal to. आता ह्याला थोडंसं सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, मायनस अप्लाय करायचं. मायनस जर अप्लाय केलं तर क्रम बदलेल. a -2 2a -4 इथं b दोन्ही प्लसचे होते. b चला इथं क्रम तेच राहू, दोन्ही प्लसचे होते. मायनस मायनस प्लस 1 प्लस b हे बी दोन्ही प्लसचे होते. 2 + 2b इक्वेशन 2. आता फ्रॉम 1 and 2 वरून सांगायचं. काय सांगायचं? फ्रॉम 1 and 2 या दोन्ही वरून काय लिहिणार आपण? ab इज इक्वल टू -ba. तर ab च्या जागेवर ab पुट करायचा. ab काय दिला आहे? 0 a plus 2b 0 minus a minus 2b is equal to आणि minus b काय दिला आहे? a minus 2 2a minus 4 1 plus b 2 plus 2b. आता equality of two matrices. By equality of matrices we get 0 is equal to सोपन साधं a minus 2 minus 2 इकडे प्लस होईल. 2 is equal to a. तर a ची व्हॅल्यू भेटली 2. a ची व्हॅल्यू 2 भेटली. आता b काढूया. b काढण्यासाठी 0 is equal to 1 plus b. मग प्लस चा लेफ्ट साइडला मायनस 1 is equal to b. b is equal to -1 भेटला. a is equal to and b is equal to -1. It is very simple. Now write down. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा. थँक्यू.